नमस्कार, मी यश काटोले. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी उमेदवारी फॉर्म भरला होता. आज शिवसेनेने मी 5 वर्षापासून काम करत आहे. सगळ्या गोष्टी करत आहे. 5 वर्षापासून माझ्याजवळ पद आहे. तरी सुद्धा हा जिल्हा प्रमुखांनी माझं नाव काढलं गेलं. आज आम आदमी पार्टीवाला जो पंकज कावरे नावाचा व्यक्ती आहे, तो आता 1.5 महिन्यापासून यांच्या मागे लागून, जिल्हा प्रमुखाच्या मागे लागून सुद्धा त्यांनी ह्या पक्षाची तिकीट घेतली आहे. तरी मी एक निषेध करतो की जे आहे आता जिल्हा प्रमुख आपले संतोषदादा भद्रे यांनी हे असा गेम खेळायला पाहिजे नाही. आता पक्षाचे खूप सारे पदाधिकाऱ्यांना तिकिटा मिळाल्या नाही आहे आणि यांचे जे काम आहे ना, हे पैसे देऊन कामं तिकिटा घेणं हे सुद्धा चाललं गेलेलं आहे. त्याच्याशिवाय तिकिटा मिळाल्या नसत्या यांना. म्हणून या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. आणि एक गोष्ट सांगतो, मी शिंदे साहेबांना उद्या जाऊन भेटणार आहे मुंबईला. सगळ्या गोष्टी करणार आहे. त्यांच्यासोबत मी पर्सनली बोलणार आहे. आणि एकच सांगतो मी जिल्हा प्रमुखांना माझ्या, की हे खोटे नाटे धंदे करून आपण मोठं होणार नाही. आणि ज्यांना सुद्धा कोणाला सुद्धा असं वाटत असेल की आपण तोड्या पाणी करून मोठं होऊ, हे करताय, त्यांचे घरदार पहिलेपासून तोड्या पाणीवरच चालू आहे. मी तुम्हाला खरं सांगतो आज हे गोष्ट, यांचे घरदार तोड्या पाणी वरच चालू आहे. बाकीचा यांचा कोणताच पर्सनली व्यवसाय नाही आहे ना, कोणता काही आहे. आज त्यांनी मला इतका 5 वर्ष सुद्धा काम करून सुद्धा आज त्यांनी दुसऱ्याला तिकीट दिली, मला तिकीट नाही दिले, याचा मी जाहीर निषेध करणार. आणि मला रडवलं याचं हे गोष्ट आज सर्व जनतेला माहित आहे. आज सर्वांचे मला फोन आले, सगळ्या जनता माझ्या पाठीशी आहे. पण आता याच्यानंतर कोणाला पाठिंबा देणार मी, त्याचा आता थोडा काही वेळ, उद्याचा दिवस फक्त हे ह्या जिल्हा प्रमुखांनी फक्त वेळ थोडा घ्यावा. आणि मी हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे, कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहे की उद्या कोणाला पाठिंबा देणार आहे माझ्या प्रभागातून, हे फक्त त्यांनी माहिती करून घ्या. माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय स्वर्गवासीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा मी एकदम म्हणजे चांगला निष्ठावंत कार्यकर्ता असून 5 वर्षापासून सुद्धा आता उद्याला मी शिंदे साहेबांना जाऊन भेटणार आहे. शिंदे साहेबांचा मला कॉल आला होता या गोष्टीसाठी. आता त्यांच्यापर्यंत न्यूज पोहोचल्या गेलेल्या आहे, सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. तर आता मी उद्या जाऊन त्यांना पर्सनली भेटणार आहे, सगळ्या गोष्टी करणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. आता ते जे माझ्यावर कार्य सोपवणार त्याचा मी पालन करणार. फक्त एकच गोष्ट आहे, शिंदे साहेबांनी मला न्याय द्यावा हीच मी विनंती करतो त्यांच्याकडे, की शिंदे साहेब, आज मी जर चुकीचा असेल कुठे तर तुम्ही मला सरळ म्हणा की यश तू चुकीचं आहे. नाहीतर मी जर खरा असेल तर तुम्ही मला एकच गोष्ट बोला की मला न्याय द्या. बाकी काहीच मला हे नाही पाहिजे. जय महाराष्ट्र.